स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, सत्याची परीक्षा मरण्याच्या दरबारी होते. निरनिराळी कार्य माणसामुळे नडून राहतात, द्रव्यामुळे नाही. संकटांना डगमगता कार्य सिद्धीस नेणारे पुरुष ज्या कार्यास मिळतील त्या कार्याला जिवंत कार्य म्हणता येईल. सत्याचा झरा सुखांच्या प्रवाहातून वाहतो, त्यामुळे तू काळजी करू नको. तू जे काही करतोय त्यात चुकत असशील तर तू नक्की सत्याच्या आणि प्रगतीच्या मार्गावर चालत आहेस. जेथे सत्याचा प्रकाश पडतो तेथे वाणी मुखी होते. जी वाणी कोणत्या सत्याला सांभाळते त्या वाणीला सत्य सांभाळते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू या संदेशाला येत्या 10 मिनिटापर्यंत न चुकता ऐक. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आम्ही आज अडचण दूर करू. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग तू या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर. स्वामी म्हणतात, माणसाच्या मनात श्रद्धा असेल तर त्यांच्यावर आमची कृपादृष्टी ही कायम असते. स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा, हे तुमच्या खऱ्या भक्तीचे सार आहे. स्वामी सांगतात, फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा. चुकूनही फळाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माचे फळ नक्की देत असतात. लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे. तुमचे प्रत्येक कर्म तुमचं भावी आयुष्य घडवेल. मित्रांनो, खरं सांगतो, जर तुमच्या मनाला शांती हवी असेल ना, तर श्री स्वामी समर्थांच्या चरणी शरण जावे. स्वामी म्हणतात, चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका. तुम्ही योग्य आचरण करा, हाच तुमचा खरा धर्म आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात, भक्तांच्या सेवेतच स्वामी खरी सेवा आहे. स्वामीची सेवा करायची असेल तर त्यांच्या भक्तांची सेवा करा. स्वामीच्या मते सर्वांनीच सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे, कारण ते लोक सदैव यशस्वी होत असतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक शेतकरी माणसाच्या आयुष्यात अडचणी येतात. प्रत्येक शेतकरी माणसाच्या आयुष्यात कष्ट हे त्याला करावे लागतात. पण जेव्हा त्याचं यश मिळते, जेव्हा त्याचं फळ मिळते, तेव्हा तो माणूस खूप समाधानी असत असतो. स्वामी सांगतात, दूर करा तुमच्या मनातील वासना व लोभ. हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे. पैशाचा लोभ हे माणसाला सदैव मागे ओढतो. मनाची शांती करायची आहे ना, तर मग निस्वार्थ भक्तीने लोकांची सेवा आणि आदर स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवून करा. स्वामीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा. तुमचे काम नक्की सफल होईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझा आज आमच्यावर विश्वास असेल आणि तुला जर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर या संदेशाला 10 मिनिटापर्यंत न टाळता पूर्ण ऐक. मनात श्रद्धा असली की सर्व कामे मार्गी लागतात, असे स्वामी म्हणतात. सर्व काही शक्य आहे जर स्वामी तुमच्यासोबत ठाम असतील. फक्त तुमचा स्वामींवरती ठाम विश्वास असायला पाहिजे. स्वामी कृपा सदा सर्वदा. स्वामीच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल. स्वामी सांगतात, जर लोकांवर प्रेम, देवावर श्रद्धा असेल तर हे लोक जीवनात सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग. सर्वाशी योग्य वर्तन आणि सात्विक ठेवा. तुमचे प्रेम आपोआप मिळेल. तुम्ही तुमच्या भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थ भावना ठेवा. साधना, तप यामध्ये सात्यता ठेवत चला. स्वामी म्हणतात, जर तुमच्या दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचे असेल तर आपल्या ध्येय असणे खूप आवश्यक आहे. 108 मण्यांचे माळ जपताना एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण जसे माळ जपतो ते मोजू जपतो, पण आपल्याला ते न मोजता जपायची आहे. कारण स्वामींनी आपल्याला देताना कधी मोजलं नाही, तर आपण त्यांची भक्ती करताना मोजून काही चुकीचं करतोय का हे विचार करा. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं मन स्वच्छ ठेवा. इथे हिशोब कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो. स्वामी म्हणतात, जर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवत असेल तर तो कधी संपत नसतो. त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात, पण त्यांना तात्पुरत्या असतात, पण त्या एका चांगल्या अनुभव देतात. परमेश्वरावर मनातून विश्वास ठेवा. तो योग्य वेळ आल्यावर सर्व काही देतो. तुम्हाला परत काही मागायची गरज सुद्धा नाही. श्री स्वामी समर्थ. जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा, कारण अपेक्षा तर कधी संपत नसतात. स्वामी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुम्हाला चिंता कशाची करायची. श्री स्वामी समर्थ.
माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना, तेवढा तो मनानेही मोठा होत जातो. लक्षात ठेवा, माणूस जेवढा आयुष्यात चांगले कर्म करतो, तेवढा तो श्रेष्ठ होत जातो. स्वामीचे विचार कायम लक्षात ठेवा. मनोकामना मोकळे आणि स्वभावाने सरळ, पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नये, नाहीतर शब्दाने घाट होतील. सर्व नातीगोती माझी अपार निष्ठा व विश्वास माझ्या स्वामीरायांवर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवस हा शुभच असतो, फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सगळ्यांना सांगतात, आयुष्यात फक्त तुम्ही कर्म करत राहा. तुमचं चांगलं करायला मी आहे ना. माझ्या प्रिय मुला, तुला आता काळजी करण्याची गरज नाही. तुझे सर्व दुःख मी दूर करणार. तुम्ही माझे सर्व काही. मी भक्त राहीन फक्त तुमच्या ठाई. तुमच्यावर विश्वास माझा स्वामी. या जगात तुमच्या विना माझं दुसरं कोणी नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगली लोक साथ देऊन. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी म्हणतात, ते म्हणतात ना, लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागतं. तसंच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण करावे लागतात. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. कोणतेही काम कसेही असो किंवा सेवा, ते फक्त स्वतःच्या समाधानीसाठी करा. फक्त त्यात तुमचा कोणताही स्वार्थ असायला नको, तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल. कोणतेही काम असो किंवा ते फक्त स्वतःच्या समाधानीसाठी करा. त्यात तुमचा कोणताही स्वार्थ असायला नको, तरच ते चांगले होईल. तुमची स्थिर मन हे तुमच्या आयुष्यातलं महत्त्वपूर्ण ब्रह्मास्त्र आहे. स्वामी म्हणतात, जी लोक फक्त पैशाला मोजतात, किंमत देतात, त्यांच्या आयुष्यात चांगली लोक हे कधी जास्त काळ टिकत नाही. आयुष्यात चांगली लोक टिकवायची असेल तर किंमत पैशाला नाही तर माणसाला द्यायला हवी. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा, जीवनात झालेले त्रासाला विसरून पुढे जायचं असतं, पण मात्र त्यातून शिकलेला धडा कायम लक्षात ठेवायचा असतो. तो धडा आयुष्याचा असतो. ते म्हणतात ना, सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजून घेतल्यावर भगवंत समजायला वेळ लागत नाही. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय देव जय देव. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी आहेत, पण त्या अडचणींना घाबरू नका, त्यांचा सामना करा. जेव्हा तुम्ही त्या अडचणींचा सामना कराल आणि आयुष्यात योग्य त्या दिशेने चालाल, तेव्हा तुम्हाला अडचण येणार नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकट असतात, पण त्या संकटांचा सामना करणे आपल्या हातात आहे. स्वामी म्हणतात, काळजी करू नका. लक्षात ठेवा, उगाची भीतोयस कशाला. तुमच्या मनाचे भय हे पळू दे. जवळी उभी आहे ती स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणत असतात, लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी घाबरू नका. गुन्हेगाराने गुन्हा लपवला तर तो मोठा गुन्हा होतो, परंतु गुन्हा कबूल केला तर सत्याचा विजय होतो. प्रत्येक चुकीची माफी ही स्वामींच्या चरणी मिळते, परंतु एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा नाही. म्हणून कायम लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, आपलं मन मोठं असायला पाहिजे, बाकी तर गोष्टी आपोआप मिळून जातील. स्वामी म्हणतात, जे काही मिळाले त्याचे आभार मानावे. देवाचे मन ते चांगले असो की वाईट असो, कारण ते आपल्या कर्माचे फळ असते. आता आपण कर्म कसे केले त्यावरून ते फळ ठरले जाते. आता आपल्याला चांगलं फळ मिळाले याचा अर्थ कर्म चांगले, आणि फळ खराब मिळते तर याचा अर्थ आपल्याला आता चांगली कर्म करण्याची योग्य वेळ आलेली आहे. स्वामी म्हणतात, ठेच लागत राहील म्हणून हिंमत हारू नका. फक्त कठीण काळात साथ देणाऱ्यासाठी किंमत ठेवा. स्वामी तुमच्या साऱ्या जगांचा पालनहार आहे. तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप आहो. श्री स्वामी समर्थ. जिथे संपते आपले प्रयत्न, तिथून साथ देतात स्वामी राया आपल्याला. स्वामी सांगतात, कधीही न संपणारी ओढ स्वामींची असते. तुम्ही फक्त नामस्मरण करा. आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामींची खंबीर साथ मिळेल. स्वामी म्हणतात, कोणाच्या भरोश्यावर राहू नका. तू तुझे कार्य स्वतः कर. तूच नशीबवान, तूच तुझ्या स्वतःच्या हाताने कर. कधीही कोणाला शत्रू समजू नये, कारण आपल्याला जे हवंय ते मिळणे कठीण असते. शत्रू हा आपला खरा मित्र बनू शकतो. त्याला फक्त संधी देऊन तर बघा. हर हर शंकर. नमामि शंकर. श्री स्वामी समर्थ.
स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी नेहमी येतील, पण अडचणींचा सामना करून तर पहा. ज्या दिवशी अडचणींचा सामना करायला जाल त्या दिवशी तुम्हाला आपोआप त्यावर मात करायला शिकल्या जाल. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायला अधिक भाग्य लागतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगण्यात फिरण्यापेक्षा आपल्या घराजवळच्या एखाद्या व्यक्तीला सांगा, एखादा भाऊ बहीण किंवा आई वडील, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही आणि जवळचा व्यक्ती कधीही तो कोणाला सांगणार नाही, त्यामुळे ते तुमच्या आयुष्यभर सोबत असेल. संकट म्हणलं की आयुष्यात नेहमी अडचणी येतात. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत काही ना काही अडचण येते. बिना अडचणीचं आयुष्य जगणं म्हणजे अशक्य जणू. स्वामी म्हणतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीही अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसाराचं सुखाचं होईल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वाचा विचार करतात त्यांची प्रगती होत राहते. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही, संकट आल्याशिवाय डोळे उघडे राहत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुका झाल्यावर थोडं गमलं तर आयुष्यात कधीच तुम्हाला अडचणीत समोर जायची गरज नाही. स्वामी म्हणतात, चूक झाली आहे का, एखाद्याला माफी मागून बघा, लहान होणार नाही. एखाद्याच्यावर राग येत आहे का, त्याला माफ करून बघा, कधीच तुम्हाला आयुष्यात संकट येणार नाही. अरे, विज्ञानावर विश्वास चांगला, पण त्यांच्यावर कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञान संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलं आहे. आयुष्यात कोणासाठी काय करायचं याच्यापेक्षा आयुष्यात नेमकं काय करायचंय हे लक्षात ठेवा. अरे, कुणालाही जे काही मिळलं ते ईश्वराने मुळेच मिळालं आहे. ते देव माणूस फक्त मित्र आणि मैत्रिणी यांच्याकडे नाही तर तो पूर्ण संसाराकडे बघतो. तुम्ही फक्त तुमच्या मित्राकडे, तुमच्या बाबांकडे, तुमच्या भावांकडे यांच्याकडेच पाहता, पण तो देव पूर्ण संसाराकडे पाहतो. तो देव तुमच्या शत्रूकडेही पाहतो. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे, या समाधानामुळे मनुष्य कुठेही जगू शकतो. स्वामी सांगतात, अश्वत्थावर अवलंबून राहू नका, स्वतः मेहनत करा, स्वतःच्या पायावर अवलंबून राहा. कुणावरही आंधळा विश्वास नको जोपर्यंत तुम्ही तो कोणताही चांगला सबूत देत नाही की तो विश्वास करण्याच्या लायकीचा आहे. मोहापासून सावध राहिलं पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठा बाधा आहे. मोह आयुष्यात येतो. मोह आपल्याला आयुष्यात एका अशा अडचणीत टाकतो जे आपण याआधी कधीही नव्हतो. मोह नेहमी आपल्याला पैशाचा होत असतो, कारण लोकाला या जीवनात फक्त मोठेपणा करायला आवडते आणि तो फक्त पैशानेच केला जाऊ शकते. अरे, शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते व त्या संकटामधून लवकर सुटका होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश होय. आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वर भक्ती आहे. जो व्यक्ती आपले काम पूर्णपणे नीटपणे करतो ते सुद्धा ईश्वराची भक्तीच करत आहे. लक्षात ठेवा, सामर्थ्य गुरु बनत असतात, साधन म्हणून ते फक्त वापरले जातात. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे फार येतील. संकटांना घाबरू नका, संकटांचा सामना करा, तुम्हाला नक्की लवकर यश मिळेल. आम्हाला माहिती आहे तू विद्वान आहे, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही, त्याचबरोबर श्रद्धा, विश्वास पण पाहिजे. ज्यात हे असतंय त्यात हृदय निर्मळ होतं. असं निर्मळ हृदयाचं ईश्वर विसाव्यासाठी येतो. समाधानी राहा, सुखी व्हाल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, ध्यान करा, ज्ञान मिळेल, प्रार्थना करा, प्रगती होईल. आयुष्यात खूप अडचणी असतील तरीही तर स्वामी समर्थांचे दर्शन घ्या, सर्व अडचणी दूर होतील. मीपणा सोडा, मोठे व्हाल, सहाय्य करा, सोबत मिळेल, दान करा, तुम्हालाही धन मिळेल, श्रम करा, सुख मिळेल. आयुष्यात अडचणी फार येतात, पण त्या अडचणींकडे लक्ष न देता आपले काम करत राहणारे योग्य असतात. लक्षात ठेवा, तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण 8 वेळा टाईप करेल त्याच्या जीवनात संकटे पूर्णपणे दूर होतील. त्यामुळे 8 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. जिथे सर्व असमर्थ तिथे साथ देतील फक्त स्वामी समर्थ.
माझ्या प्रिय बाळा, तू काळजी करू नको. तुझ्या आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांना सामोरे जा. त्यांच्यासाठी मेहनत कर. तू नक्की यशस्वी होशील. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसताच आसुरलेले, चेहऱ्यावर तेज पाहून भार हरपते. स्वामी चरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग दर कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप आहे या जनाचा. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनाचे भाव, म्हणूनच ओठांवर असते केवळ स्वामी समर्थ महाराज तुमचेच नाव. बंद केले नयन माझे, आयुष्यात स्वामी सांगतात, एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात नित्य स्वामी राया बसावा. आयुष्यात तुम्हाला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही काही बोलू नका, तर तुमचं कार्य करा. तुमचा परिचय लोक देतील. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवून समाधान वाटते. आपले दुःख देणारे या जगात कमी नाही. जितके आहे ते शक्य आहे, तितकंच सत्य आहे. आपण आपल्या कामात व्यस्त असायला हवं. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्यासोबत आहे, तू काळजी करू नको. अहंकार आणि गैरसमजामुळे माणसे महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतात. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य रूप पाहू देत नाही. स्वामी हा नेहमी अन्नाचाच का असावा? उपवास, स्वामी म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का असावा? कधी कधी तो वाईट विचार न येण्याचाही करावा. कधी कधी उपवास आपल्या अहंकाराचाही करावा. कधी कधी उपवास मीपणाचाही करावा. जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वामींची गरज वाटेल, तेव्हा तुम्ही स्वामींना हाक मारा. स्वामी नक्की धावत येतील. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुम्ही किती गर्दीमध्ये आहात किंवा किती अडचणीत आहात याने काहीही होत नाही, तर आयुष्यात तुम्ही किती समाधानी आहात याने जास्त फरक पडतो. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा, नको होऊ उदास, मी आहे तुझ्या आसपास. अरे डोळे बंद करून आठवण कर, बघ मी आहे तुझ्या विश्वास. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागते, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायला अधिक भाग्य लागते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात, तुझी सावलीही सोडेल तुझ्या साथ, पण विश्वास ठेव, त्यावेळेला आम्ही देणार तुझी साथ. तू घाबरू नको, स्वामी पकडतील तुझा हात. स्वामी माऊलीचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की आयुष्यात कोणत्याही आपल्याला कार्यात विजय मिळवता येतो. शुद्ध अंतरंग ठेवून नाम घे, तर आयुष्यात पुढे जाशील. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपण कोण आणि परक कोण, आपण कोणासाठी काम करावं आणि आपल्यासाठी कोण काम करावं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कितीही अडचणी आले तरी घाबरू नका, कारण तुम्ही आयुष्यात सदैव पुढे जाणार आहात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला घाबरण्याची काहीही कारज नाही. तू आता घाबरू नको, चिंतामुक्त हो. तुम्हाला कोणतीही व्यक्ती म्हणत असेल की तू काहीही करू शकत नाही, तर त्या व्यक्तीला काहीही बोलू नका, कारण तुम्ही आयुष्यात खूप काही करणार आहात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या हातातील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्या हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या आयुष्यात स्वामींचे नाम राहू द्या. तुमच्या मुखात स्वामींचे नाम राहू द्या. बघा कसे लवकर यशस्वी व्हाल. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मी पावन आहे, मीच जल आहे, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, ध्रुवावर कैलासवर पर्वतावरही मीच आहे, कुठलेही गेलेलो नाही आणि कुठेही जाणार नाही. अरे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्याला नसते, मग जगावे ते हसून खेळून. आयुष्यात उद्या काय होईल हे कोणाला माहिती नसते. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात अडचणी येतील फार, पण तू नको मानू हार. आम्ही आहोत तुझ्या सोबतीला सदैव, काळजी करू नको, आम्ही देईल तुला नक्की हात. स्वामी म्हणतात, एका नास्तिकही आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती.
जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीतून होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतात स्वामी. अडचणी या आयुष्यात नसून आपल्या मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग जीवनात आपोआप निघेल. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हस्तरेख खेळत्या जीवनाची संकटे आणून माणसाला आनंद मिळतो. त्यांनी फक्त लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तुमचे पाप पुण्याचा हिशोब हा होतो. जे बदलता येईल ते बदलता जातं. जे बदलता येत नाही ते स्वीकारता येतं आणि जे स्वीकारता येतं ते आपल्याला काहीही करता येतं. माझ्या जीवनात संकटेही फक्त तुमच्या शक्तीने आणि चिकाटी पाहण्यासाठी येतात. जिथे आपण पडतो तिथे स्वामी समर्थ साथ देतील आपले. संकट ही अशी श्रीमंती आहे जी की एकदा खर्च करून आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही. एकदा का संकट आले तर स्वतःला श्रीमंत समजा, कारण या संकटामुळेच तर आपले कोण आणि परके कोण, जवळचे कोण आणि दूरचे कोण हे आपल्याला कळतं. संकट हे आपल्या आयुष्यात एका संधीप्रमाणे येते, कारण ते येते एकदा पण आपल्याला दाखवून जाते कोण सोबतीला आहे आणि कोण नाही. आपल्या आयुष्याच्या वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी आपली साथ देऊन आपली वाईट वेळ चांगल्या वेळेमध्ये घडून आणली त्यांचे उपकार परोपकार कधी विसरू नका. आयुष्यात कधीही त्यांना विसरू नका. स्वामी म्हणतात, हिऱ्याला जशी दागिन्याची चमक असते तशी आयुष्यात सुद्धा आपल्या स्वामींच्या नामस्मरणाला किंमत असते. जेव्हा आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कोणीतरी चांगलं घडत असते, हे लक्षात ठेवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं महत्त्वाचे असतात. जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे, तो म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे. आपल्या आयुष्यात किती आनंदी आहे याला महत्त्व नाही, तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे याला जास्त महत्त्व आहे. स्वामी म्हणतात, मानवाने गरिबाला दान करावे म्हणजे स्वामी त्यांच्या आयुष्यात धन देतील. लक्षात ठेवा, जे व्यक्ती दान करेल धन नक्की त्याकडे येईल. एखाद्या पाषाणाच्या मूर्तीला देवत्व बनण्यासाठी तिला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मूर्ती कशी बनणार? आपली मानवी मूर्ती बनण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे संकट होय. ज्या वेळेला संकटावर तुम्ही विजय मिळवायला शिकाल त्यावेळेला आयुष्यात आपोआप पुढे जाल. आयुष्यात पुढे जायला दुसरं काहीही लागत नाही. संकट आल्यावर स्वतःवर विश्वास आणि अडचणीच्या काळात स्वतःवर नाही तर स्वामींवर विश्वास, या दोन गोष्टीने आयुष्यात पुढे जाऊ शकतो. माझा हा निवांत क्षण असून कर्मावर मी नजर ठेवत आहे. तू जे चांगले कर्म करतोय त्याचे मी चांगले फळ देणार आणि चुकीचे कर्म तर फळही चुकीचे देणार. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचे रोप लाव. कोणाच्या आशेच्या मदतीची अवलंबून ठेवू नको आणि राहू नको. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलतो तो होईल दुखी. पण समर्थ नाम रोज स्मरणाने जो आयुष्यात घेतो त्याच्या आयुष्यात संकट कधी नाही येते. कोणाला आपले समजायचे, कोणाला मनापासून दूर करायचे आणि कोणासाठी सदैव तत्पर असायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. स्वामी म्हणतात, आचार विचार घराची आखणी आहे. प्रेम हे घराचा पाया आहे. थोर माणसे घराच्या भिंती आहेत, तर सुख हे घराचे छत आहे. जिव्हाळा घराचा कळस आहे, तर आयुष्यात माणुसकी हे तिजोरी आहे. लक्षात ठेवा, आपण जर स्वतःवर विश्वास ठेवून एखादे काम पूर्ण करण्याची जिद्द ठेवू तर आयुष्यात संकटे कधी येणार नाही. आयुष्यात नाशवंत ध्येय हा नाहीसा होईल. काय कमवले आणि काय उमजले हे कळणार नाही. आयुष्य एक छोटीशी व्यथा आहे. आयुष्यामध्ये अडचणी या फार येतात, आयुष्यामध्ये संकटे फार येतात, पण त्यांचा सामना केल्याशिवाय सुख नेमकं काय असतं ते कळत नाही. एक भास एक निवास नित्य स्वामी दिवसावा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असावा. उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असतील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझेच विचार घे, एखाद्याने समाधान नसशील तर बाळा आत्ताच अक्कलकोटची धाव घे. चिंता तुला त्रास देते, भीती सतावत असेल, कुणी तुझ्या सोबतीला संगी नसेल तर घाबरू नकोस. तू वेळ काढू नको आणि पळसुद्धा काढू नको. फक्त स्वामी समर्थांचे नाव मुखात ठेव. स्वामी स्वतः येतील तुझी साथ द्यायला. माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर. कोणीही तुझे आयुष्यात काहीच बिघडवू शकणार नाही. तू फक्त नित्य स्वामी नावाचा जप कर. तुझ्या सदैव सोबत असणार आहे मी. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, निस्वार्थ कर्म हा एकच धर्म, बाकी सर्व आहे मनाचा पसारा. कर्म करता करता घेत जा स्वामी समर्थांचे नाव. आयुष्यात कधीच येणार नाही दुःखाचा ढिंडोरा.
दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही. कुणाला तरी आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान आहे. ही नियती आहे, हिचा हिसाब नक्की होतो. आता तुमच्या कर्म काय आहे त्यानुसार तुमचा हिशोब केला जाणार. अति शहाणा त्याचा बैल रिकामा असे म्हणतात. जो व्यक्ती जास्तचा शहाणा बनायला पाहतो त्याला बैल रिकामा म्हणतात, कारण तो आयुष्यात खूप अडचणीत असतो. माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न आहे. स्वामी म्हणतात, माझ्या सच्चा भक्त कधीही कोणाला दुखावत नाही, कारण माहिती आहे की समोरही स्वामीच आहेत आणि मागेही स्वामीच आहेत. जे साधक विश्वास दाखल नाही आयुष्यात, ज्याच्या गोष्टीत अडचणी असतात, तो सदैव पुढे जातो. लक्षात ठेवा, माणूस असू दे, प्राणी असू दे समतेचा भान. एवढे लक्षात ठेवा, स्वामी आहेत सदैव. या गोष्टीची तुम्हाला ठेवायला असावी जाण. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी काल तुझ्या सोबतीला होतो, आज तुझ्या सोबतीला आहे, उद्याही तुझ्या सोबतीला असेल. अरे बाळा, तू काळजी नको करू. स्वामी जेव्हा आपण तळमळतीने प्रार्थना करतो त्या क्षणात स्वामी आपल्या जवळ असतात. फक्त ते दिसत नाहीत आणि ते नियोजन लावत असतात की आपलं आयुष्य सुरळीत पुन्हा कसं करायचं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आता अडचण म्हणून काहीच चालणार नाही. आता फक्त पाहिजे ते मेहनत घेशील तरच आयुष्यात पुढे जाशील. मेहनतीशिवाय आयुष्यात काहीच नाही. त्यामुळे आता स्वतःला सुधरव. स्वामी म्हणतात, मेहनतीवर विश्वास ठेव. आयुष्यात कधीच तुझ्या अडचण येणार नाही. लक्षात ठेव, एकदा का तू मेहनत करण्यास सुरुवात केली तर आयुष्यात सदैव पुढे जात जाशील. विश्वास ठेवा, स्वामीरायांची मदत पाहिजे असेल तर फक्त हाक मारा. स्वामी नक्की तुमची साथ देतील. आणि मेहनत करसाल तर आयुष्यात तुम्ही सदैव पुढे जात जाल. त्यातही स्वामी तुमची साथ देतील. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज नाही. स्वामी स्वतः तुमच्या मदतीला येतील. आणि स्वामी जेव्हा मदतीला येतील तेव्हा कुणाच्याच मदतीची गरज भासत नाही. स्वामी म्हणतात, कधीच कोणाच्या वाईटांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त तुम्ही चांगले काय करताय याकडे लक्ष द्या. विश्वास ठेवा, जिथे संपत्ती मर्यादा तिथून साथ देतात स्वामी. जाणीव ठेव, शुद्ध मनासी कार्य व्यर्थ भरवतो. कशाशी असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. झुंज तू खेळतो त्यास तुला मी मार्ग दाखवत असणार. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाळ भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अडचणी या तुझ्या आयुष्यात तर नाहीतच. अडचणी आहेत त्या फक्त तुझ्या मनात आहेत. अडचणी मनातल्या दूर कर आणि बघ आयुष्यात तू किती पुढे जाल. स्वामी म्हणतात, आयुष्यात सदैव पुढे जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे तू कोणाला फसवू नको. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोय कशाला. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी आहे ना तुझ्या पाठीशी, कशाला घाबरतोय. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामानेच आयुष्यात पुढे जाण्याची शक्ती मिळते. नामानेच अंतरंग हे आपले शुद्ध होते. नामानेच आयुष्यात आपल्याला नवीन नवीन गोष्टी मिळायला लागतात. नाम घेत जा, आयुष्यात सदैव पुढे जाल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, काळजी करू नको. देवाला हे कधी सांगू नको की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहे. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव हा किती मोठा आहे. लक्षात ठेवा, जिथे नाम आहे तिथे मी आहे. स्वामी म्हणतात, जो नुसता नामात राहीन मी त्याला अखेरपर्यंत सांभाळेन. श्री स्वामी समर्थ. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. आम्ही आमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभवू, फक्त तू कर्म करत जा. जीवनाच्या बँकेत पुण्याचे बॅलन्स कमी असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही. फक्त विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात आणि जे सगळ्यांचा विचार करतात ते आयुष्यभरासाठी प्रगती करत राहतात. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात आणि त्या शब्दावर लक्ष ठेवा, त्यांची कृती होते. ते कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी म्हणतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यातून भविष्य घडते. तू कर्मत फिक्र, जो हुआ नहीं है वो मैं करूँगा, वो जो तूने सोचा ही नहीं है. श्री स्वामी समर्थ. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही. आयुष्यात अडचणी एवढेच द्या जेणेकरून देवावरून आस्था उडू नये. आणि आयुष्यात यश सुद्धा एवढेच द्या जेणेकरून अहंकार येऊ नये.
एवढं लक्षात ठेवा, आयुष्यात कोणातही कितीही चांगली गोष्ट असली तरीही त्यात एक वाईट गुण नक्की असतो. स्वामी म्हणतात, कोणाचीही साध्य करण्याची स्थिती नसेल पण तो मेहनत करत असेल तर तो प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो. या जगात फक्त संतांतच कुठल्याच प्रकारची वाईट सवय नसते. बाकी सर्वांमध्ये एक ना एक तरी वाईट सवय असते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला कधीही हरू देणार नाही. या अखेर कलियुगात तुला एकटे मी कधी पडू देणार नाही. तुझी साथ मी सदैव देत असेन. माझ्या प्रिय बाळा, तू घाबरू नको. जी झुंज तू खेळत आहे तुझ्या मनाशी, त्यात तुला सदैव मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतात, पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहे हे समजायला जास्त भाग्य लागते. स्वामी महाराज हे सकारात्मकतेचे प्रेरणा आहे. स्वामींच्या भक्तांसाठी स्वामी सदैव तत्पर असतात. ते सदैव त्यांच्यासाठी धावत येतात. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. दगडातून मूर्ती बनायला दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्या मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. विश्वास ठेवा. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपाला पशुत्व येते. पण जर तुम्ही श्रद्धा एका चांगल्या देवावर ठेवाल, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवाल तर नक्की त्याला देवत्व येते. स्वामी म्हणतात, आयुष्यात असंख्य अडचणी आल्या तरी घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपाला पशुत्व येतं. त्याचा फायदा घेऊन परमेश्वराला नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कठपुतळी करता येते. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, लोकांच्या अंधश्रद्धेत विश्वास ठेवू नका. स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा. देव जे काही देतो, देव जे काही करतो, देव ते नक्की तुमच्यासाठी करत असतो. तुमची खरीखुरी श्रद्धा हे चांगल्या ठिकाणी ठेवा. प्रार्थना करा, तुमची प्रगती होईल. आयुष्यात संकट आले तर घाबरू नका. स्वामी म्हणतात, लक्षात ठेव, आयुष्यात विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी मी कोणाची पाय पकडण्याची गरज भासू देत नाही. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाही. ते जितकं शक्य आहे तितकं सत्य आहे आणि हे आपल्याला कळतं पण. सूर्य बोलत नाही तर त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याप्रमाणे तुम्ही बोलू नका. तुमच्याबद्दल तुमचे उत्तम कर्म करा, तेच बोलतील. होऊ नको उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठव, बघ मी आहे तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्याला नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्याला कोणाला काय होईल हे कोणाला माहिती नसते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी सदैव तत्पर आहे. मी सदैव तुझ्यासाठी नेहमी तुझी मदत करण्यासाठी तत्पर असतो. काळजी करू नको तू, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुला कधीच हरू देणार नाही. या संकटात तुला मी एकटं सोडणार नाही. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू काळजी नको करू. मी तुला आयुष्यात कधीच खचू देणार नाही. एकटे मी तुला सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक समस्यांचं उत्तर मी तुला देणार आहे. विश्वास ठेव, मी सदैव तुझ्या सोबत आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात खूप गोष्टी तुझ्या मनासारख्या होणार नाही, पण काळजी नको करू. मी आहे ना सदैव तुझ्या सोबतीला. तुझी साथ मी सदैव देत असणार. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत उभा असणार. तुझ्या आयुष्यात किती जरी अडचणी आल्या तरी मी तुझी साथ कधी सोडणार नाही, हे मात्र नक्की. तुला भिण्याचं कारण नाही, कारण आम्ही तुझ्या सोबत उभा आहोत. जेथे प्रत्येक लोक सोडतात साथ, तेथे फक्त स्वामी समर्थ देतात साथ. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी या खूप आहेत. अडचणींचा सामना करून योग्य दिशेला जाणे हेच बरोबर असते. अडचणी या नेहमी येतात, त्या येतात जातात, त्यांचं ते चालू असते. पण आपण आपले कर्म करत राहायला हवे. आपल्या कर्माचे फळ आपल्याला एक दिवस नक्की मिळते. त्यामुळे काळजी न करता कर्माकडे लक्ष द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सांगत असतात, माझ्या बाळा, तुला काळजी करण्याची गरज नाही, कारण तू जे विचार करतोय ते लवकर सत्यात येणार आहे. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात तुला आम्ही साथ देणार आहे. स्वामी म्हणतात, क्षमा दुर्बळाचं सोपान आहे तर सलबांचा अहंकार. क्षमा म्हणजे वाट चुकलेल्या माणसाला इष्ट मार्गावर चालवण्याची अवसर होय.
जो व्यक्ती एखाद्याला माफ करतो तो आयुष्यात सदैव पुढे जातो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला काळजी करण्याची आता गरज नाही, कारण आम्ही सदैव तुझ्या सोबतीला आहो. आता तू काळजी नको करू, कारण मी तुझी साथ देत आहे. स्वामी म्हणतात, ज्या वेळेस तू जाशील काळोखात, अडचणी येतील तुझ्या आसपास, तुला दिसणार नाही एकही मार्ग, त्यावेळेला आम्ही येतील तुझ्या जवळ. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जेव्हा तुला काहीही कळणार नाही, त्यावेळेला फक्त स्वामी शक्ती तुझ्या आसपास असेल आणि ती सदैव तुझी साथ देण्यास तत्पर असेल. काळजी करू नको, फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. तुझा येणारा काळ हा नेहमी उत्तम असेल. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखा कोणताही पुण्य नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, तू घाबरू नको असे बाळ त्याचा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं, दुःखच उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं नसतं. जेव्हा तू माझी गरज असेल असं तुला वाटत असेल, तेव्हा विश्वास ठेव, मी तुझी साथ नक्की देईल. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे पाहण्यासाठी. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधी फुकट वाया जात नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दुःख्यास दिखाव्यानुसार काम करते. आपली किंमत ठरली की आपण तसंच राहायला लागतो. मृत्यूनंतर जे काढून घेतलं जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चिंते ज्वालासोबत आपल्यासोबत येईल ते आपले कर्म असतील. ते कर्म आपल्यासोबत येतील आणि आपल्याला स्वर्ग किंवा नरक दाखवतील. काळजी करू नका, आयुष्य खूप सुंदर आहे, ते पूर्णपणे चांगले कर्म करत जगा. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकट आले तरी तुम्हाला त्यातूनच बाहेर येण्यास मदत होईल. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडावा, सर्वाशी प्रेमाने वागा. मग परमेश्वराच्या चिंतनाचा गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर राखा. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष पाहायला वेळ मिळणार नाही. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नको, तर त्याचप्रमाणे त्याच हाताने तू मेहनत कर आणि स्वतःचं भविष्य स्वतः लिही आणि मुखात स्वामी नाम राहू दे. एक शब्द आहे नशीब, याच्या पुढे काहीही नाही. नशिबात जे काही आहे ते मिळते असं नाही. नशीब आपल्या मेहनतीवर ठरलेला असतो. आपली मेहनत जिकडे आपलं नशीब तिकडे. नशिबावर जास्त मेहनतीवर विश्वास ठेवा, नक्की तुम्हाला यश मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळा लोकांना वाटते की नशीब आहे म्हणून सगळं आहे. नशीब जर साथ देईल तरच होईल, नाही तर काहीच होणार नाही. पण तसं काहीही नाही. नशिबापेक्षा मोठी एक गोष्ट आहे, ती म्हणजे मेहनत. आणि नशिबालाही मेहनतीपुढे झुकावीच लागते. नशीब जेव्हा साथ देत नाही तेव्हा मेहनत आपल्याला पुढे साथ देते. स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप जास्त गोष्टी असतात ज्या आपल्याला पटतात किंवा खूप जास्त अशा गोष्टी असतात जे आपण टाळतो. आपल्या मनाला जे पटतं तेच करावे. माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थ विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश जर आपल्या आचरणात आणले तर संसार नक्की सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, काळजी करणारी माणसे मिळायला खरं भाग्य लागतं असे मानले जाते, पण आयुष्यात काळजी करणारी माणसेच मिळतील असं नाही. काही वेळा माणसे आपल्याला आयुष्यात दगा देणारी सुद्धा मिळतात. काही वेळा तर आपली माणसेच आपल्याला मागे ओढतात. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरू नका, कारण जग आत्ताच्या काळात त्याचा फक्त फायदा घेण्याचा विचार करेल. तुमचं दुःख इतरांसाठी सुख आहे. तुम्ही दुःखी आहात तर इतरांना त्याचा आनंद होईल. तुम्ही दुःखी व्हाल ते अजून आनंद होतील.
आयुष्य म्हटलं की आयुष्यात सर्व काही चालत नाही. कधी कधी आयुष्यात चांगली वेळ येते तर कधी कधी वाईट वेळ येते. कधी कधी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात तर कधी कधी मनाच्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी घडतात. कधी कधी जे पाहिजे ते मिळते तर कधी कधी काहीही मिळत नाही. कधी कधी आपल्या मनाप्रमाणे सगळं व्हायला लागतं तर कधी कधी काहीच होत नाही. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला जे पटतं ते करा. वाईट कर्म करणाऱ्याला आयुष्यात चांगले कर्म करावेच लागतात, कारण त्याशिवाय त्याला मुक्ती मिळतच नाही. कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की माणूस आपण आहो की नाही. आपल्यात मानवतेचे काही गुणधर्म आहेत की नाही. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिक. निर्णय चुकला तरीही हरकत नाही, पण जीवनात स्वतःवर विश्वास असला की सुरुवात कुठूनही करता येते. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते. माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वर वास्तव्य करते. वेदांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदांना अभ्यास करून त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं. कधी योग्यता नसताना मिळते तर कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिळवू नये आणि गेल्यावर त्याचा जास्त चिरकाळ मानू नये. रंग बदलती दुनिया देखी, देखा जग का व्यवहार, पर दिल को भाया बस श्री स्वामी समर्थ का दरबार. स्वामी म्हणतात, नामस्मरणात प्रचंड ताकद असते. विश्वास बसत नसेल तर एकदा श्री स्वामी समर्थ म्हणून तर बघ. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात तुला आम्ही साथ देणार. हे स्वामी रया, तू अनंत कोटी ब्रह्मांड मालक आहे. तू ब्रह्मांडाचा मालक आहे आणि तू सदैव आमच्या हाकेला धावून येतो. आयुष्यात आमच्या जे संकटे चालू आहे त्यांना दूर करण्यासाठी काहीतरी करा. स्वामींना अशी प्रार्थना एकदा म्हणा आणि मग बघा स्वामी कशी तुमची लवकर साथ देतील. विश्वास आणि श्रद्धा ठेव. तुला सगळ्या संकटातून मुक्त करून स्वामी सदैव तुझ्या पाठीशी राहतील. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे कसेही घ्यावे स्वामी समर्थांचे नाम. उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. ठाम कधीही वाईट असू द्या, काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही खराब असू द्या, तुम्ही काळजी न करता फक्त स्वामींच्या भक्तीत त्यांचे नाम घ्या. ते कितीही अवघड का असेना पण पूर्णपणे निघून जाईल. भिऊ नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धिमत्ताची एकाग्रता होणार नाही. जो व्यक्ती आयुष्यात सरळ प्रयत्न करतो त्याच्या आयुष्यात यश नक्की मिळतं. आयुष्यात फक्त 5 वर्ष एका गोष्टीच्या मागे निरंतर प्रयत्न करून बघा. ती गोष्ट तुम्हाला पुढच्या 10 वर्ष पुढे नेऊन देईल. लक्षात ठेवा, आयुष्यात जर संकटे आले तर काळजी करू नका. तुमच्या संकटांना साथ देण्यासाठी स्वामी सदैव तुमच्या सोबत असतील. स्वामींवर विश्वास ठेवा. सत्य हे सूर्यासारखे असते, स्वयंप्रकाशित आहे. जसा सूर्य झाकला जात नाही तसे सत्य देखील झाकले जात नाही. कितीही आभाळ आले तरी तो पुन्हा समोर येतोच. स्वामी म्हणतात, उद्याची काळजी करू नको. ज्या देवाने तुला आजपर्यंत सांभाळलंय ते उद्याही सांभाळेन. तू काळजी कशाला करतोय. अंतःकरणातून देवाची सेवा करा. मानव बाहेरचं स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. वेदना अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी आपण मानवाच्या वर्षापेक्षा जास्त श्रेष्ठ होऊ. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते. हातीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांशी कधी लहान समजण्याची चूक करू नका. अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा खूप जास्त शांत असतात. प्रसंग आणि विजय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे, कारण लोक प्रसंग आणि विजय विसरू शकतात, शब्द नाही. एखाद्याला मारलं तरी तो विसरून जाईल, पण शब्दाचा वारा कधीही विसरणार नाही. शब्दाने एखाद्याला जर वाईट वाटलं तर तो कधीही विसरणार नाही. गुरु असता पाठीशी समर्थ, कशाला चिंता करायची व्यर्थ. स्वामी समर्थ देतील सदैव साथ. काळजी करू नका, फक्त एकदा मारा त्यांना हाक. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, बघा अनुभव येईल. एका अनुभव स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरायची गरज भासत नाही. या जगात कोणीच गोष्ट कायमची नसते. कोणतीच गोष्ट सोबत येणार नाही. कोणतीच गोष्ट आपलीच नाही. प्रत्येक गोष्ट देवाने बनवलेली आहे. आपण न काही घेता आलो होतो आणि न काही घेताच जाणार.
जे माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. जो व्यक्ती आयुष्यात पुढे जाईल तो कधीही खचणार नाही. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामाच्या धारात भाग्य शोधा. आयुष्यात आपण कष्ट केले तर नशीब सुद्धा पलटतं. नशीब काय? एक निमित्त मात्र आहे. नशिबाला जर मेहनत मिळाली तर नशीब आपल्या मेहनतीच्या प्रमाणे आपली साथ देतं. मेहनत चांगली, नशीब चांगलं. मेहनतीच्या जोरावर सर्व काही मिळवता येते. परमात्मा कधी कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार, आपले कर्म, आपलं नशीब नाही तर आपली मेहनत साथ देते. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. एक निष्ठ राहा, सगळी कामे होतील, सगळी संकटे दूर होतील. तुझ्या आयुष्यात साथ आम्ही देणार आहोत, काळजी करू नको. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ नाही. कुणालाही न दुखावणे म्हणजे जग आहे. जगणे हे आयुष्यात असं आहे जे आपल्याला जसे जगायचे तसे जगता येते. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामांचा जप करा. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात किती कष्ट आहेत यापेक्षा जास्त तू ते कष्ट करण्याला किती सामर्थ्य ठेवतो याला महत्त्व आहे. देव व्यक्ती पाहून संकटे देतो आणि जो व्यक्ती जास्त आयुष्यात संकटे सामोरे जात असेल त्याचं आयुष्य पुढच्या काही काळात खूप पुढे जाणार आहे हे मात्र नक्की असतं.